नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 13 ऑगस्ट। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण बघणार आहोत की पुढच्या काही कालावधीमध्ये म्हणजे जवळपास पुढच्या 15 दिवसांमध्ये विदर्भातील पावसाचं वातावरण नेमकं कसं राहणार आहे। आणि हा व्हिडिओ विदर्भातील प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक कर्मचारी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, सर्वांनी अतिशय गांभीर्याने ऐकणं जरुरीचं आहे। कारण की पुढच्या काही दिवसात विदर्भात मोठा प्रलय होणार आहे। प्रलय यासाठी म्हणतो की आजवर असा पाऊस पडला नाही गेल्या अनेक दिवसात किंवा काही वर्षांमध्ये। असा मोठा पाऊस पुढच्या 15 दिवस सातत्याने विदर्भात पडणार आहे। म्हणजे आज सकाळपासून सुरू झालेला जो प्रचंड मुसळधार पाऊस आहे हा तब्बल 10 ते 12 दिवस विदर्भात कोसळणार आहे आणि सलगपणे कोसळणार आहे, खंड न देता। त्यामुळं विदर्भासाठी हा प्रचंड मोठा धोक्याचा इशारा आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे। कारण का नद्यांना महापूर येऊ शकतात, धरणं भरून ते ओसंडून वाहू शकतात आणि त्यामुळे मोठी समस्या पुढच्या काही दिवसात विदर्भाच्या अनेक भागामध्ये किमान 20 तारखेनंतर उद्भवणार आहे। पूर वगैरे हे 15 तारखेच्या पुढेच येऊ शकतात, परंतु 20 तारखेनंतर विदर्भात प्रचंड मोठी नुकसानकारक अशी परिस्थिती पाण्यामुळे निर्माण होऊ शकते आणि एक प्रलयाची स्थिती पुढच्या काही काळात निर्माण होऊ शकते अशी शक्यता निश्चितपणे आहे। कारण की जवळपास आजची 13 तारीख आहे आणि हा सातत्यानं मुसळधार पाऊस विदर्भात कोसळणार आहे आणि हा जवळपास पुढचे 10 ते 12 दिवस कोसळणार आहे। यावरून आपण या पावसाची तीव्रता समजू शकता। त्यामुळं सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि यासोबतच प्रशासन आणि शासनाने या गोष्टीची दखल घेणं तात्काळ जरुरीचे आहे। कारण की पुढच्या काळात विदर्भात अतिशय बिकट परिस्थिती या पावसामुळे निर्माण होणार आहे। तर आता आपण वेळ न दवडता लगेचच बघू की पुढच्या काही काळात विदर्भातील पावसाची स्थिती नेमकी कशी राहणार आहे। जर सद्यस्थितीचा आपण जर आढावा घेतला तर हे IMDने प्रसारित केलेले सॅटेलाईट इमेज आपण बघतो आहोत। आणि यात आपण सांगितलं होतं की हा जो बंगालचा सागर आहे तर या बंगालच्या सागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणम मार्गे इकडे भारताच्या या भागात सरकणार आहे। म्हणजे मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, विदर्भ या भागावर सरकणार आहे। कारण की आजपर्यंतचा अनुभव जो असं की याआधी निर्माण झालेले जे तीव्र किंवा कमी दाबाचे क्षेत्र होते हे बंगालच्या मार्गातून इकडे या भागावर येत होते, परंतु जेव्हा जेव्हा विशाखापट्टणममध्ये हे क्षेत्र सक्रिय होते किंवा या भागातून जेव्हा येते ते निश्चितपणे विदर्भाच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस देऊन जाते। महाराष्ट्राच्या भागात, मराठवाड्याच्या भागात मोठा पाऊस या भागात होतो असा आजचा अनुभव आहे। सोबतच ही काही एक जी ट्रफ रेषा जी मान्सूनची ही कालपर्यंत या भागात अशीच होती, परंतु आता ही ट्रफ रेषासुद्धा या भागात खाली आलेली आहे। त्यामुळे पुढचे 10 ते 12 दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि इकडे मुंबई वगैरे कोकण या संपूर्ण भागात प्रचंड मोठा पाऊस होणार आहे, मुसळधार ते अतिमुसळधार। तर विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यांमध्ये मोठी अतिवृष्टी पुढच्या 8 ते 10 दिवसात होण्याची शक्यता आहे। तर आपण बघतो की देशाच्या हवामान विभागाच्या सोबतच राज्याच्या हवामान विभागाने विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे पुढचे 3 दिवस। म्हणजे 13 ही आजची तारीख आहे। म्हणजे आज संपूर्ण दिवसभर विदर्भाच्या सर्वच भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे। त्यामध्ये विशेषतः हे दक्षिणेकडचे जिल्हे यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर सोबतच वाशिम या भागात मोठा पाऊस होईल। सोबतच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा वगैरे या संपूर्ण भागातही संततधार असा पाऊस दिवसभर होऊ शकतो आणि रात्री उशिरापर्यंत हा पाऊस चालेल आणि अखंडपणे हा पाऊस चालू शकतो। त्यानंतर 14 तारखेला सुद्धा या पावसाची स्थिती अशीच राहू शकते, कारण की 14 तारखेलाही विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आहे। तर राज्याच्या हवामान विभागाने आपण बघतो की आज 13 तारखेला जो काही ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामध्ये यवतमाळ सोबतच चंद्रपूर, गडचिरोली, इकडे भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। सोबतच 14 तारखेला सुद्धा विदर्भाच्या जवळपास भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि त्यात आपण बघतो की जवळपास नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, सोबतच इकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सोबतच वाशिम वगैरे हा संपूर्ण भाग आहे। यासोबतच अमरावती आणि अकोला या भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा 14 तारखेला होऊ शकतो अशी शक्यता आहे। आपण बघतो की राज्याच्या हवामान विभागाने जे काही अलर्ट दिला आहे त्यानुसार 15 तारखेला म्हणजे 15 ऑगस्टला विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार आहे आणि विदर्भात 15 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। विशेषतः अमरावती जिल्हा, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ सोबतच इकडे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यामध्ये तुफान असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा
कोसळणारा. म्हणजे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यावर्षीचा जो 15 ऑगस्टचा सोहळा म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे, या सोहळ्यावर पावसाचं मोठं सावट राहणार आहे. आणि आपण बघतो की राज्याच्या हवामान विभागाने सुद्धा त्याची पुष्टी केली आहे. आणि विदर्भाच्या जवळपास भागामध्ये जवळपास 11 पैकी 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी किंबहुना अतिमुसळधार पाऊस हा कोसळणार आहे. आता हा भाग जरी इकडे नागपूर आणि भंडारा गोंदियामध्ये पाऊस कमी जरी दाखवला असला तर विदर्भ मान्सूनच्या अंदाजानुसार याही भागात पाऊस पडणार आहे, मोठा पाऊस पडणार आहे. त्यामुळं संपूर्ण विदर्भात 15 ऑगस्टला पावसाचा सावट असेल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस हा 15 ऑगस्टलाही कोसळणार आहे. 16 तारखेलासुद्धा आपण बघतो की 16 तारखेला इकडे हा जो पश्चिम विदर्भ जो आहे त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम वगैरे हा जो भाग आहे तर या भागातही मोठा पाऊस, मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर उर्वरित विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. म्हणजे एकंदरीत 13, 14, 15 आणि 16 या तारखेला विदर्भात प्रचंड मोठा मुसळधार, अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळू शकतो. विशेष म्हणजे 14 तारखेपासून जो काही पाऊस कोसळेल तर 14 तारखेपासून हा जो पाऊस कोसळेल तो वादळी वाऱ्यांसह असेल, विजांसह असेल. मोठ्या प्रमाणात 40 ते 50 किलोमीटर ताशी असे वेगाने वारे वाहू शकतात आणि त्यानंतर विजासुद्धा होऊ शकतात. त्यामुळे या सर्वापासून शेतकरी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील यांनी सावध राहणं गरजेचं आहे. बघतो की 16, 17 तारखेला अतिमुसळधार पावसाचं प्रमाण थोडं कमी होऊ शकते. अर्थात 16 तारखेला पश्चिम विदर्भात पाऊस राहणार आहे मोठ्या प्रमाणात, परंतु पूर्व विदर्भातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल. म्हणजे मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस येईल. 17 तारखेला सुद्धा याच पद्धतीचा पाऊस प्रचंडच राहणार आहे, परंतु थोडा 14, 15 तारखेच्या तुलनेनं थोडं प्रमाण कमी होईल. परंतु 17, 18 तारखेनंतर पुन्हा एकदा हे बंगालचा जे सागर आहे आपण बघतो की या भागात पुन्हा एकदा तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे आणि हे क्षेत्रसुद्धा विशाखापट्टणम मार्गे याच भागात विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या भागात येणार आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा 17, 18 तारखेनंतर पावसाचा वेग प्रचंड वाढणार आहे. आणि 19 तारखेच्या पुढे म्हणजे 19, 20, 21, 22, 23 या तारखेला पुन्हा एकदा विदर्भात अतिवृष्टीसारखा प्रचंड मोठा पाऊस होणार आहे. तर आपण ही 18 तारखेची परिस्थिती बघतो आणि 19 तारखेला आपण बघतो की 19 तारखेला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होणार आहे आणि प्रचंड मोठा पाऊस 19 तारखेला विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे. 20 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी होऊ शकते. आणि 21 तारखेला सुद्धा आपण बघतो की संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. 22 तारखेला सुद्धा मोठा पाऊस विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस येईल, कोणत्या येणार नाही हा विषयच नाही आहे. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात पुढचे 10 ते 12 दिवस कमीत कमी आपण बघतो की 23 तारखेला सुद्धा प्रचंड मोठी अतिवृष्टी विदर्भाच्या विशेषतः पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात होणार आहे 23 आणि 24 तारखेला. तर पूर्व विदर्भातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. आणि 25, 26 तारखेपर्यंत सध्या जे दिसते आहे तर 26 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत हा पाऊस सलगपणे कायम राहणार. आपण बघतो की 27 तारखेची जी परिस्थिती आहे 27 तारखेला विदर्भाच्या सर्वच भागामध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे, मोठा मुसळधार पाऊस होणार आहे. 28 तारखेला सुद्धा आपण बघतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात विदर्भात जबरदस्त अशी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा 27-28 तारखेला सुद्धा होऊ शकतो. आणि या पुढच्या काळातही जवळपास 30 तारखेपर्यंत ते किंबहुना त्याच्याही पुढे विदर्भात मोठा पाऊस होणार आहे आणि विदर्भ या संपूर्ण कालावधीमध्ये जलमग्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे एकंदरीत पाऊस विदर्भात सर्व जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे वेगळ्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा विषय आपण घेऊ नये, कारण की सर्व तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पुढचे 10 दिवस कोसळणार आहे किंवा त्यापुढेही कोसळणार आहे. आणि प्रचंड विदर्भातील सर्व जे काही प्रकल्प आहे, मोठे प्रकल्प असतील, छोटे प्रकल्प असतील, हे ओव्हरफ्लो होऊ शकतात. सर्वच नद्यांना मोठे पूर येऊ शकतात आणि त्यामुळं विदर्भात आणीबाणीची परिस्थिती पुढच्या काही काळात म्हणजे विशेषतः 3-4 दिवसानंतर निर्माण होऊ शकते 16 तारखेच्या पुढे. आणि त्यामुळं प्रशासनाने सुद्धा अतिशय काळजी घेणं महत्त्वाची आहे. प्रशासनावर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवणं जरुरीचं आहे, कारण की बिकट परिस्थिती पुढच्या काही काळात म्हणजे आठवडाभरात किंवा 16 तारखेच्या पुढे विदर्भाच्या अनेक भागात निर्माण होणार आहे. आणि जवळपास 10 ते 12 दिवस आपण समजू शकतो की 10 ते 12 दिवस जर मुसळधार पाऊस जर विदर्भाच्या भागात कोसळणार असेल तर काय परिस्थिती होऊ शकते. त्यामुळं शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी यापासून अतिशय काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कृपया आपले जर कुठे बाहेर जायचे प्लॅन असतील किंवा पर्यटनाला जायचे प्लॅन असतील तर ते तातडीनं रद्द करा. विदर्भात कुठेही कोणत्याही ठिकाणी सध्या पर्यटनाला जाऊ नका, कारण की हे पर्यटनावर जाणे हे जीवावर बेतू शकते. सोबतच शाळा, महाविद्यालय आणि इतरही बाबतीत नागरिकांनी, पालकांनी आपली काळजी घेणं जरुरी आहे. अतिशय पाऊस असल्यास शक्यतो आपल्या पाल्यांना शाळेची परवानगी घेऊन घरीच ठेवा, कारण की प्रचंड मोठा पाऊस हा येणार आहे अनेक ठिकाणी.
आणि त्यामुळं पुढच्या काळात जी काही परिस्थिती निर्माण होणार ती सर्वाधिक घातक परिस्थिती राहणार आहे शेतकऱ्यांसाठी. कारण की अतिशय सुंदर असं पिकाची परिस्थिती आता विदर्भात आली आहे. मध्यंतरी जो 10-12 दिवसाचा खंड पडला होता, परंतु 8 तारखेपासून हळूहळू पाऊस सुरुवात झाली आणि त्यामुळं पिकं तगली आणि आता पिकांची परिस्थिती अतिशय चांगली आहे. परंतु पुढच्या काळात जो काही मोठा पाऊस होणार आहे त्यामुळं विदर्भातील पिकं हे धोक्यात येऊ शकतात. आता ती पिकं कसं वाचवायची याचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं जरुरीचं आहे. शेतात जे मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकते ते पाणी बाहेर कसं काढता येईल याचंही नियोजन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. सोबतच सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या कारण की अशा वेळेस सतत पाऊस असला तर घरामध्ये ओल पकडते आणि विद्युत प्रवाह अनेक ठिकाणी घरात निर्माण होतो. याहीपासून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या घरांचीही काळजी घेणं जरुरीचं आहे. सोबतच नदीकाठच्या आणि नाल्याकाठी राहणारे जे काही नागरिक असतील त्यांनीसुद्धा आपली काळजी घेणं जरुरीचं आहे. कारण की नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुढच्या 2-3 दिवसानंतर जाण्याची शक्यता आहे, किंवा उद्यापासून किंवा परवापासूनच ते जाऊ शकतात. त्यामुळे या सर्व एकंदरीत गोष्टीचा अंदाज लक्षात घेता पुढच्या 10 ते 12 दिवस विदर्भातील सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी प्रचंड खबरदारी घेणं जरुरीचं आहे. कारण की यामुळं परिवहनसुद्धा मोठ्या प्रमाणात बाधित होणार आहे. अनेक ठिकाणी पुलं पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळं परिवहन सेवासुद्धा खंडित होऊ शकते अनेक ठिकाणची. तर विशेषतः नागपूर जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, भंडारा गोंदिया असेल, गडचिरोली असेल या ठिकाणी शहरातही मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. सोबतच अमरावती असेल, अकोला असेल याही शहरामध्ये पावसाच्या पाण्याच्या निकासीमुळं अतिशय वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर हे सर्व प्रश्न लक्षात घेता आपण यापुढचं नियोजन करावं एवढंच या निमित्तानं सांगतो. या संदर्भात आणखी काही माहिती आली निश्चित आपल्यापर्यंत आम्ही ती पोहोचूच एवढंच सांगतो आणि आज थांबतो. पुन्हा एकदा नवीन भागात आपल्या भेटीला येऊच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.